इस न्यूज के स्पॉन्सर है हॉटेल मदीना, मक्का मस्जिद, बिजापूर बेस, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे। लोकमंगल साखर कारखान्याकडे जाणारी ऊसाची वाहतूक शेतकऱ्यांनी अडवल्याची माहिती समोर आली आहे। गुंजेगाव येथे ऊसाच्या गाड्या अडवल्या आहेत। लोकमंगल साखर कारखान्याने 2700 रुपयाचा भाव जाहीर केला, मात्र इतर साखर कारखान्यांनी 3000 रुपयांचा भाव दिला। त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे। गुंजेगाव येथून आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला हा ऑन दी स्पॉट रिपोर्ट। कोण म्हणतंय देत ना कोण म्हणतंय देत ना शेतकरी एकजुटीचा संघटनेचा शेतकरी संघटनेचा उसाला भाव उसाला भाव जय भवानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। माझे नाव रामदास हरदास पवार, शिवसेना कंदरगाव पंचायत समिती गण विभाग प्रमुख। आज शेतकऱ्याचं इतका हाल बेकार झालेला आहे। सर्व कारखान्यांनी 3000 भाव जाहीर केलेला आहे। तालुक्याचा विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख यांनी 2700 रुपये भाव जाहीर केलेला आहे। तरी आज आमच्या गावातून कमीत कमी त्यांना जास्त लीड गेलेला आहे, तरी आमच्या शेतकऱ्याचा नरड्यावर सुरी ठेवलेली आहे। तर ह्याच्या पुढे आम्ही 3000 भाव जर जाहीर नाही केला तर त्यांचा कारखाना तर उद्या बंद पाडू। त्याच्या कारखान्याचा पूर्ण एक इशी राहणार नाही, एक ऑफिस राहणार नाही सुभाष बापू देशमुखचा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणि शेतकरी संघटनेकडून या दोन्ही ह्याच्याकडून सांगतो। आणि उद्याच्या उद्या ही भाव जर आजचाच निर्णय त्यांनी जाहीर करावा, 3000 रुपये जाहीर। आता शेतकऱ्याचा ऊस कमीत कमी आमच्या गावातून कमीत कमी 80% लोकांनी लोकमंगलला ऊस घातलेला आहे। आणि ह्या आमदारच्या नात्याने एका आशानं सुभाष बापू देशमुखला एका आशानं मतदार लोकांनी टाकलं होतं। आमच्या गावाला बाबा कारखाना 2 कारखान्याचा मालक आहे म्हणून लोकांनी मतदान टाकलं होतं। पण ह्याचा आमच्या ह्या लोकांचा जर घात केला शेतकऱ्याचा तर ह्याला शेतकरी कद्याप माफ करणार नाही ह्या सुभाष बापू देशमुखला। मी बालाजी जाधव, गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर। आज इथं गुंजेगाव मध्ये लोकमंगलला जी ऊस वाहतूक करणारी वाहनं आहेत ती वाहनं अडवण्यात आलेली आहेत। कारण लोकमंगल कारखान्याने काल परवा 2700 रुपये भाव जाहीर केलेला आहे आणि आमच्या आसपास जे दक्षिण मधले आसपास जे कारखाने आहेत त्या कारखान्याने 3000 रुपये भाव जाहीर केलेला आहे। एकतर शेतकरी मोठ्या अडचणीचा सामना करत आहे। अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं असताना या तालुक्याचे आमदार सुभाष बापू देशमुख लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत। तर शेतकऱ्यांनी काय करायचं तर आंदोलन चालू आहे आमचं ऊस वाहतूक अडवून। यापुढे बापूंना यात लक्ष घालावं, नाहीतर अन्यथा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन करू। आणि कारखाना बंद तर आता सध्या तर आम्ही वाहनं अडवली आहेत, पण उद्यापासून कारखान्यावर सुद्धा जाऊन आम्ही गोंधळ घालण्याच्या मनस्थितीत आहे। तरी याकडे कारखाना प्रशासन असेल किंवा सुभाष बापू लोकप्रतिनिधी यांनी आमच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर 3000 रुपये भाव जाहीर करावा अशी आमची मागणी आहे। मी गुंजेगावातील शेतकरी दीपक निवृत्ती हजारे, गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर व सर्व आमच्या ह्या पंचकृषीतले सर्व शेतकरी आणि कामगार वर्ग। आणि आज आमच्या गुंजेगाव येथे 20/12/2025ला शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे। की आंदोलनाची दिशा आणि शेतकऱ्याचं असं आहे मत आहे की बाबा आपल्या गुंजेगाव कार्यक्षेत्रातून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आणि ह्या कंदलगाव मंद्रुप पंचकृषीतल्या 10 ते किलोमीटर अंतरावर लोकमंगलला ऊस जातोय आणि त्या कारखान्याला परवडत नाही। आणि हिथून भैरवनाथ कारखाना, लोकनेते कारखाना, पुन्हा दामाजी कारखाना
अशा इतर कारखान्याला 100 ते 110 किलोमीटर वाहतुकीने ऊस न्यायला जातो, तर त्या कारखान्याला 3,000 रुपये परवडतंय. तर एवढंच या सर्व शेतकऱ्याच्या वतीने मागणी आहे की आपण सुद्धा 3,000 रुपये शेतकऱ्या दर द्यावा. आणि आपला कारखाना हा गेली 25 वर्षापासून उभा आहे, आपला कारखाना गेली 20 वर्षापासून नील आहे, आपल्या कारखान्याला कुठल्याही प्रकारचं 1 रुपये देणं नाही असं बापू वारंवार सांगतात. कधी सांगत होते ज्या टायमाला बापू सत्तेत नव्हते तेव्हा, की बाबा मी 3 वर्षामध्ये कारखाना नील केलो, मग ही साखर कारखाना हाताला नील नाही, तर 40 वर्ष झालं शेतीवर कारखाना नील नाही. मग आता तुम्ही स्वतः सांगता नील आहे तर तुम्ही द्या भाव. शेतकऱ्याला 3,000 रुपये दर द्यायला काही अडचण नाही. आज सकाळी 7 वाजल्यापासून जनहित शेतकरी संघटना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, की अगर सर्व या पंचकृषीतली कंदलगाव, गुंजेगाव, अकोले, गावडेवाडी, मनगोळी, कंदलगाव, अंतोळी ह्या सर्व शेतकरी इथे जमा आहेत. आणि ह्या शेतकऱ्यांनी वाहन अडवून गांधी मार्गानं आंदोलन सुरुवात केलेली आहे. तरी आपण सत्तेत आहात, सत्तेचा दुरुपयोग करून पोलीस स्टेशन डिपार्टमेंट मार्फत वाहन नेण्याची व्यवस्था करू नये किंवा डिपार्टमेंटला इथं बोलवू नये, आंदोलन चिघळू नये असं आमच्या तमाम शेतकऱ्याची विनंती आहे. आपण ज्या टायमाला लोकमंगल विविध अल्पाचा उभा करत होतात त्या टायमाला सुभाष बापूचे मित्र भटू हजारे होते, सिद्धा गुरुजी होते, शंकर गुंड होते. अशा मित्राच्या सानिध्यानं एक मर्चडस मुडकी कमांडर गाडी आणून 2-2 तास बैठका लावून आपल्याला ह्या शेतकऱ्यांनी 5,000 रुपये प्रमाणे त्यावेळेला शेअर्स भरलाय. आणि आज त्या काळात 5,000 रुपये सोन्याचा भाव होता 1 तोळ्याचा, आज 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत भाव गेलाय. तर ह्या शेतकऱ्याला असं म्हणणं आहे, तुम्हाला जर भाव देता येत नसेल तर आमचं 1,32,000 प्रमाणे आमचं सभासदाचं पैसे द्यावं. आणि आपल्या कारखान्याचा गाळप झालेल्या प्रमाणात सर्व शेतकऱ्याला 200 रुपये दर, पाठीमागचा 300 दर वाढवून द्यावा. आणि आपल्या कारखाना जर परवडत असेल तर आपण चालू करू नये. तुमचं असं मत आहे की आम्ही तुम्हाला ऊस मागायला आलो का? सुभाष बापू, दादासाहेब असतील, महेश देशमुख असतील, तुम्ही ऊस मागायला येत नाही, पण तुमचे यंत्रणा चिटुबाई असेल, वर्षेर असेल, ऊस पुरवठा अधिकारी असतील, ह्या यंत्रणेने प्रत्येकाला ज्या वेळेला पाऊस चालू होता त्यावेळेला आमच्या गावामध्ये बैठका मिटिंग घेऊन सांगितलं की इतर कारखान्यापेक्षा आम्ही दर देऊ. म्हणून लोकांनी JCBच्या माध्यमातून ट्रॅक्टर 4-4, 5-5 लावून तुपल्या कारखान्याला ऊस गेला. 80% शेतकरी तुमच्या कारखान्यामध्ये अडकलेत. आज DAPचा भाव 100-1800, 10 भाव 2100, मजुराची संख्या मजुरी 700 रुपये आहे. तर शेतकऱ्याला कुठलीही परवडणारी गोष्ट नाही. तुम्ही म्हणत होता प्रत्येक वेळेला की मी वडला स्टँडवर पाठी खोऱ्या घेऊन मागणारा एक खडी बोर्ड रोजगार मागणारा माणूस आज एवढा गेलात. मग तुमच्या पद्धतीने तुम्हाला भरपूर झालेला आहे, मग आमच्या पद्धतीने आम्हाला तेवढंच व्हावं. आम्ही कुठल्या वाहनवाल्याचे नुकसान करणार नाही, कुठल्या टोळीवाले नुकसान करणार नाही. गांधी मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे. आपण लवकरात लवकर न्याय मिळवावा, या वाहनवाल्याला बी न्याय मिळावा. हे बाहेरगावचे सांगोला, मंगळवेढा अशा पंढरपूर अशा भागातून आलेले आमचे बंधू आहेत, त्यांना सुद्धा लवकर न्याय मिळावा. त्यांची तरमळ आहे की टोळीला त्यांनी 5-10 लाख रुपये दिले आहेत, कोयत्याला लाख रुपये दिले आहेत, त्यांची लेकरं बाळ संसार सोडून त्यांनी कोपीवर राहून धंदा करत आहेत, त्यांना सुद्धा न्याय मिळावा. एवढीच आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे. आणि लवकरात मिळावा. पोलीस स्टेशनचे डिपार्टमेंटचं काय अजिबात तुम्ही आणू नका. पोलीस डिपार्टमेंटला आमच्या गुंजेवाला काय सवय पडली आहे, आठवड्यातून 2 वेळा पोलीस स्टेशनला लोक जातात, 2 वेळा येतात, ह्यांना काय नवीन नाही. जर मागणी जर मान्य नाही झाली तर तुमची पुढील जर आपण लवकरात लवकर मागणी जर नाही पूर्ण केली तर पुढील जी आमची आंदोलनाची दिशा आहे ती भरपूर चिघळत जाईल. आमचे अध्यक्ष रणदेव साहेब येणार आहेत, राजू शेट्टी सोमवारी येणार आहेत. ह्याच्यापेक्षा आपण आंदोलन न चिघळता एक 300 रुपये बाब आहे, लय तुमच्यासाठी मोठी नाही. आणि शेजारच्या कारखान्यात दिलं की तुम्ही तालुक्याचं प्रतिनिधी करता किंवा तुमच्या भावाचा कारखाना तुम्ही सांगू नका, इकून नका, ढकलू नका. की तुम्ही त्यांनी दिले 100 किलोमीटर भैरवनाथनं 3,000 दिलाय, 100 किलोमीटर लोकनेते राजन मालकांनी दिलाय, अजून युट्यूबला दिलाय. मग तुम्हाला द्यायला अडचण काय का? तर ही शेतकरी धर्मळ आहे. तुम्ही शेतकऱ्याच्या पापाला धनी होऊ नका. तुमच्या मुलाबाळाला शेतकरी आशीर्वाद देतील. अजून ही वेळ गेलेली नाही, लवकर लवकर निर्णय घ्यावा अशी आमच्या सर्व या पंचकृषीच्या शेतकऱ्याची मागणी आहे. होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।